संगमनेर शहराचं राजकीय समीकरण बदललेलं आहे. हो. त्याचं बदल शहराचं बदल आहे. तो मतदार म्हणून कसं पाहतो? आम्ही मतदार म्हणून असं पाहतो की जे काही याच्यापूर्वी जे काही सत्ता होती ती आदरणीय नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे सलग 15 वर्ष नगराध्यक्ष होत्या आणि तोपर्यंत काही भागांचा विकास झाला, काही प्रश्न हे प्रलंबित राहिले होते. परंतु गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय कारभार असल्यामुळे रस्त्यांचे काही प्रश्न संगमनेर शहरामध्ये गंभीर स्वरूप त्याचं निर्माण झालेलं आहे आणि ज्या वेळेला लोकप्रतिनिधी असतात त्यावेळेला काही आग्रह हक्कांनी काही गोष्टी केल्या जातात. परंतु आता काय झालेलं आहे का 4 वर्षामध्ये प्रशासन त्यांना वाटेल तसं काम ते करता येते आणि 4 वर्षापासून आमचा तो जो बॅकलॉग आहे, आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे नवीन नगराध्यक्ष किंवा जे नवीन नगरसेवक निवडून जाणार आहेत त्यांना आता हा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि सत्ता बदल झालेला आहे. केंद्रात राज्यात दोन्ही पण सत्ता बदल आहेत. तर आता नवीन आमदार आहेत ते चांगल्या पद्धतीने कामांचे निधी आणतायत, परंतु प्रत्यक्षात अजून काही त्याचं रूपरेषा अजून काही लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्याच्यामुळे जे आगामी नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाची जी काही निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये लोक त्याच्यावर अंकुश ठेवून आहेत किंवा अभ्यासपूर्ण लोक त्याचा निर्णय घेतील आणि चांगल्या पद्धतीने कामे व्हावी असं प्रत्येक संगमनेरच्या नागरिकाला असं वाटतंय. तुम्ही म्हणतात प्रशासकीयाच्यामध्ये बऱ्याच समस्या जाणवत आहेत. हो. मग आता प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत? ते प्रामुख्याने रस्ते हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी प्रश्नाचं जास्त काही उग्र रूप दिसत नाहीये. लोकांना एक वेळ जरी पाणी येत असलं तर भरपूर प्रमाणात भरपूर वेळ पाणी येत आहे. त्याच्यामुळे पाणी हा प्रश्न नाही राहिलेला संगमनेरच्या दृष्टीने. परंतु रस्त्यांचा प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा जे काही म्हणजे ज्या काही सामाजिक जी काही विषमता आहे ही दरी थोडीशी वाढायला लागली आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जातीय धार्मिक थोडेसे तणाव निर्माण व्हायला लागले संगमनेर शहरामध्ये. आता याच्यामध्ये जे नवीन नगरसेवक किंवा जे नवीन नगराध्यक्ष होतील त्यांना ते प्रामुख्याने ते प्रश्न सोडवावे लागणार आहे. कुठेतरी सामोपचाराने सर्वांना एकत्र राहता येईल अशा पद्धतीने काहीतरी पावले उचलावी लागतील. तुम्ही आता बोलले की केंद्रात आणि राज्यात सरकार एकच आहे, मग इथेही तुम्ही नगराध्यक्षपद किंवा इथली सत्ता तुम्ही त्याच पक्षाकडे देऊ इच्छिता? नाही, आता आम्ही सर्वजण सगळ्या गोष्टी एकच माणसं नाही करू शकत, परंतु आता इथली जनता ठरवेल किंवा जे जुने 15 वर्ष ताईंनी जे काही काम केलंय त्याच्यामध्ये ते लोकांना पटतंय की लोकांना बदल हवाय त्या पद्धतीने आता नगराध्यक्ष नगरसेवकांची बदल करायचे की तेच ठेवायचे लोक ठरवतील. परंतु आमचं असं मत आहे की याच्यामध्ये नवीन पिढी याच्यामध्ये यायला पाहिजे आणि नवीन पिढीने जुने जे नगरसेवक आहेत किंवा नगरसेविका आहेत यांनी थोडं आता बाजूला होऊन नवीन लोकांच्या युवतींच्या हातामध्ये संगमनेर शहर द्यायला पाहिजे. अशी चर्चा आहे. शहर विकास आघाडी या ठिकाणी आहे. काँग्रेस पक्ष उभा राहत नाही. शहर विकास आघाडीला नागरिक इथे साथ देतील नाही. आता शहर विकास आघाडीची अजून अद्याप स्थापना झालेली नाहीये पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये शहर विकास आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष समाविष्ट केले जाणार आहेत याचं पण अजून चित्र स्पष्ट नाहीये. ही फक्त चर्चा आहे माध्यमांवर की शहर विकास आघाडी होणार आहे. पक्षीय निवडणूक होणार नाहीये इथपर्यंत आम्ही पण ऐकू होते. परंतु जर शहर विकास आघाडीमध्ये सर्व पक्षांना सामावून घेऊन जर चांगल्या पद्धतीची जर आघाडी उद्या निर्माण झाली तर तुल्यबळ लढत होऊ शकते संगमनेर शहरामध्ये.